नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील शेवग्याची भाजी। तर मी इथे शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आणि वरचं सालही काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी ॲड करू आणि यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू आणि शेंगा अर्धवट शिजेपर्यंत वाफवून घेऊ। आपल्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। आता आपल्याला खोबरं आणि कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा आणि खोबरं भाजून झालं आहे, ते थंड झालं की त्याचं वाटण बनवून घेऊ। चला तर आता मसाला बनवून घेऊ। आता हे भाजलेला कांदा आहे, यामध्ये भाजलेलं खोबरं कट केलं आहे ते टाकून घेते। 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। आता हे आपलं वाटून तयार झालेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊ। आता तेल गरम झालेलं आहे, आपण यामध्ये जिरे मोहरी टाकू आणि यामध्ये आपण हा वाटून घेतलेला मसाला टाकू। याला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपलं वाटण परतून झालं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकू आणि अर्धा चमचा प्रवीण मसाला। हे व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं परतून घेऊ। आता आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे। आपण या वाफवलेल्या शेंगा आता यामध्ये ॲड करू। यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू आपण। थोडंसं मीठ, आपण मगाशी पण शेंगांमध्ये मीठ ॲड केलं तर त्यामुळे थोडंसंच टाकायचं आता आणि याला चांगली उकळी येऊ देऊ। तयार झाली आहे आपली काळ्या मसाल्यातली शेवग्याची भाजी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।